आदरणीय या राज्याचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन साहेब, आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, कायंदे ताई, त्यानंतर मंगेशदादा चव्हाण साहेब आणि पाटील साहेब, म्हणा सॉरी दोंडे साहेब, सॉरी साहेब, तुम्हाला विषय सगळा माहित आहे. टप्पावाढीचा विषय आमचा आहे आणि सगळ्यांचा स्फूर्त आहे. महाजन साहेब, केवळ तुम्ही आणि मंगेशदादा चव्हाण साहेब यांनी मागच्या वर्षी अतिशय कष्ट घेतलं, 8 ते 10 दिवस, आणि सीएम साहेबांना पटवून सांगितलं की यांना टप्पावाढ दिली पाहिजे, कारण 70,000 शिक्षक ह्या महाराष्ट्रात काम करतात ह्या टप्पावाढीच्या ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही केल्यामुळं दुसऱ्या दिवशी निर्णय आपण घेतलेला. आणि त्या दिवशी तुम्ही याच मैदानावरती सांगितलं होतं की पुढील टप्पावाढीच्या वेळेला तुम्हाला आंदोलन करायची वेळ येणार नाही. हे आपले शब्द आहेत. आणि तुम्ही राज्याचे संकटमोचक आहात आणि पूर्ण विश्वास आहे आमचा. आणि कांदेताईंना तर पूर्वीपासून माहित आहे हा विषय कांदेताईंच्या समोरून हा झालेला आहे. आपणास नम्र विनंती करतो की आम्ही आदरणीय भुसे साहेबांना पण मागील 2-3 दिवसामध्ये याबद्दल आम्ही भेटलो होतो. दादासाहेब सुद्धा म्हटले की आम्ही ह्या विषयावरती पॉझिटिव्ह आहोत, सकारात्मक आहोत, आमची काही अडचण नाही. कालच आम्ही शिंदे साहेबांना सुद्धा संध्याकाळी आमचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय बैठक घेऊन निर्णय देऊ म्हणून. आता आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे की हे शिक्षक, हजारो शिक्षक या राज्यामध्ये असे आहेत आणि सगळं झालंय, फक्त शेवटचा टप्पा राहिलाय. जे होईल ते 20, 40, 60, 80 होईल. परंतु ह्याच्यामध्ये ज्या निर्णय घेत असताना एकच वाक्य असं आहे की 2016चा जो निर्णय, 19 सप्टेंबर 2016चा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये सरसकट हा शब्द घातल्यामुळे प्रत्येक वर्षी टप्पावाढ देत असताना परत शासनापुढे जावं लागतं. पूर्वी तशी पद्धत नव्हती. एप्रिलला ऑटोमॅटिकली अनुदानाचा टप्पा वाढत होता. तो एक विषय महत्वाचा आहे. त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांचा विषय सुद्धा तुम्हाला माहिती आहे की कारण नसतानाच्या त्रुटीपूर्तता शाळा त्यात अडकलेल्या आहेत आणि कमी पटसंख्येच्या शाळा सुद्धा ते कारण नसताना ते अपात्र केले. आणि मला खात्री आहे की या अधिवेशनामध्ये हे तिन्ही विषय आपण संपवाल आणि आम्हाला सुद्धा जसा पलीकडं गुलाल उधळला तसं गुलाल उधळण्याची संधी आपण द्याल असं मला वाटतं. मी आपणास विनंती करतो की आपण याबाबत मार्गदर्शन करा. राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, कायंदेताई, मंगेशदादा, मनोहरजी धोंड साहेब, समोर बसलेले सर्व शिक्षक बंधूंनो, इकडे बघितले नाहीत का आज?